दरम्यान मोठी बातमी, शरद पवारांचा नितीश कुमारांना फोन। नितीश कुमार कोणाच्या दिशेने जाणार का? एनडीए सोडणार का नितीश कुमार? शरद पवारांचा फोन गेलेला नितीश कुमारांना। पुन्हा एकदा शरद पवार ऍक्शन मोड वरती। इंडिया आघाडीतला महत्त्वाचा घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांनी नितीश कुमारांना फोन केलेला आहे। याचे अनेक अर्थ आहेत। याचा अर्थ उद्या बिहारमध्ये सत्ता बदल होणार असेल तरी सुद्धा यादव तयार आहेत। नितीश कुमारांना हीच ऑफर आहे, तुमचं मुख्यमंत्री पद पक्क, मात्र आता तुम्ही इथे या। त्यातून मगाशी बातमी, जर असं झालं तर 6व्या वेळेला नितीश कुमार पक्ष बदलतील की काय असं वाटतं? त्यांनी आता इतक्या वेळा उड्या मारलेल्या आहेत की आता एखादा आकडा आणखी वाढला काय त्याच्याने कोण लक्षात ठेवणार आहे? 6व्याच्या वेळेला 7व्या वेळेला काही फरक नाही पडत आहे। पण आता नितीश कुमारांना सुद्धा त्यांच्यावरती, जरी ते भाजपबरोबर असले तरी सुद्धा त्यांच्यावरती हे तुम्ही सेक्युलर नसलेल्या पक्षाबरोबर गेलात आणि हिंदुत्ववादी पक्षाबरोबर गेलात आणि नितीश कुमार कधी स्वतःला त्या रंगात रंगवून घेत नव्हते। त्यांना एक प्रकारे ही जर का एक आयती संधी मिळत असेल तर ते विचार करू शकतात, कारण हे चित्र भविष्यात काय होणार आहे त्याचं सुद्धा द्योतक आहे निवडणुकांच्या दृष्टीने। नितीश कुमार यांना पुन्हा एकदा इंडिया आघाडी सोबत जोडून घेण्याचा प्रयत्न दिसतोय। एक मोठी बातमी आहे, उपपंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आलेली आहे।